ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये बर्थडे पार्टीला प्रतिमाची एंट्री होत खूप मोठा खुलासा होणार आहे। 16 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला अपघाताचे भयान 20 वर्षापूर्वीचे सत्य समोर उलगडणार आहे। अचानकपणे प्रतिमाचं बर्थडे पार्टीमध्ये येणं आणि खूप मोठा खुलासा करणं हे सगळ्यांना आता मात्र धक्कादायक गोष्ट असणार आहे। ज्या दिवशी 21 वर्षापूर्वी करेक्ट 21 वर्षापूर्वी अपघात झाला होता त्याच दिवसाची उजळणी आता समोर होणार आहे। कारण त्या दिवसाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा या सगळ्या नाट्यामध्ये सामील असलेली सगळी लोक एकाच ठिकाणी जमणार आहेत। ते म्हणजे सगळे सुभेदार परिवार, सगळे किल्लेदार परिवार, स्वतः तन्वी म्हणजे सायली आणि आता फक्त एंट्री होणार असते ती प्रतिमाची। सगळे किरदार त्या रात्रीचे आता त्याच अंगणात जमणार असतात आणि ज्या अंगणातून प्रतिमाने एक्झिट घेतलेली असते पूर्णाईचा निरोप घेऊन, त्याच अंगणात प्रतिमाची एंट्री होत माय लेकीची छान भेट झालेली असते आणि इथेच खूप मोठा 20 वर्षापूर्वीचा खुलासा होणार असतो। आता सायली आणि प्रतिमाची चुटपुटी भेट होते। म्हणजे आता सायलीला तिच्या आईचा आशीर्वाद मिळतो। 21 वर्षांनी अचानक सायलीसमोर प्रतिमा येते, तिच्या पायाला हात लावण्याचा योग येतो। सायलीच्या डोक्यावरती प्रतिमा हात ठेवते, तिला आशीर्वाद देते आणि या सगळ्यामध्येच आता सुरू होते ती 21 वर्षापूर्वीची भयानक भूतकाळाचा उलगडा होण्याची वेळ। सायलीच्या डोक्यावरती हात ठेवून प्रतिमा घाईघाईत आता देवळात जाते, कारण आजच्या दिवसाला ज्या देवळाच्या आश्रयाला ती आली होती त्याच देवळाच्या आश्रयाला ती झालेली असते। आता तोपर्यंत सायली ज्या दिवशी अपघातात सापडलेली असते तो दिवस सेलिब्रेट करण्यासाठी मधुभाऊंनी सांगितलेलं असतं आणि दर दिवशी जेव्हा हा दिवस जवळ येतो तेव्हा सायलीला चक्कर येणं, डोकं दुखणं, तिच्यासमोर अशा काही आठवणी आठवणं, त्या ट्रॉमामध्ये ती जाणं हे सगळं तिला होत असतं। दिवसभर तिला हा त्रास होत असतो आणि त्याच्यातच ती आता इकडे निघालेली असते कुसुमकडे यायला आणि येता येता तिला आता प्रतिमा आणि आता सगळ्या आठवणी म्हणजे ज्या कल्पनाने जाग्या केलेल्या असतात त्या आठवत असतात। त्यातच प्रतिमाचा स्पर्श हा सगळा विचार करत ती आता कुसुमकडे येते। कुसुमकडे आल्यावरती कुसुम म्हणते, अगं सायली बघितलंस, आत्ताच कविताताई गेल्या। सायली म्हणते, अगं मी आत्ता येताना जी बाई अशी ओढणी घेऊन गेली होती त्या का त्या? यावरती आता कुसुम सांगते, अगं हो। सायली सांगते, माझ्या डोक्यावरती हात ठेवल्या आणि त्या निघूनच गेल्या, मी त्यांना आवाज देते पण पटकन गेल्या सुद्धा। यावरती कुसुम सांगते, मी त्यांना सांगितलं होतं की तुझ्या बड्डेला थांबा, पण त्यांना देवळात जायचं होतं, आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। सायली म्हणते, कुसुमताई का ग हा आजचा दिवस असा विचित्र आहे? म्हणजे या दिवशी मी मधुभाऊंना सापडले, म्हणजे त्याच दिवशी मी माझ्या आई वडील किंवा माझ्या कुटुंबापासून लांब झाली असणार आहे। मला तर आधीचं काहीच आठवत नाहीये, पण हा दिवस जवळ आला की मला त्रास होतो। याच दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस पण असतो आणि याच दिवशी आता मात्र कविताताईंसोबत इतका मोठा अपघात झाला। हे योगायोग आहेत का कुसुमताई? माझं तर डोकं दुखायची वेळ आली, मला तर काही कळतच नाही की ह्या सगळ्या काय गोष्टी चाललेल्या आहेत। असं म्हणत सायली आता कुसुमला सगळ्या गोष्टी समजावून सांगते। मग मात्र सायलीचा खूप छान बर्थडे सेलिब्रेट केल्यावरती कुसुम सायलीसोबत आता सुभेदारांच्या घरी येते आणि आल्यावरती सायली, मला जसं जमलं तसा तुझा वाढदिवस मी साजरा केला, पण खरं सांगू का सायली, तर ना मधुभाऊ जेलमध्ये आहे, तू अशी इकडे आश्रम आपलं हे झालंय, मला खूप वाईट वाटतंय। तुझ्या वाढदिवसाला आपण ना सगळे आश्रमात एकटे जमू, असा आपला पुढला वाढदिवस असायला पाहिजे। अर्जुन हे सगळं ऐकत असतो। सायली म्हणते, कुसुमताई आपल्या मनासारखंच होईल, पण कुसुमताई तुला मी एक गोष्ट सांगू का, तू त्या कविताताईंना माझी इथं भेट घालून दे ना, त्यांना भेटल्यापासून मला खूप मनाला हुरहुर लागली आहे, मला त्यांना भेटायचं आहे। आज रात्री अर्जुन सरांची बर्थडे पार्टी आहे, अर्जुन सरांनी तुला पण बोलवले, तर तू कविताताईंना घेऊन येशील का? कुसुम म्हणते, नको ग, तुझ्या सासूबाईंना नाही आवडणार। यावरती आता मात्र सायली सांगते, अर्जुन सरांनी सांगितलंय तू ये की, त्यांच्या आज वाढदिवसाचं त्यांनी तुझ्याकडे गिफ्ट मागितलंय असं समज ना तू। असं म्हणत सायली कुसुमला आता आपल्यासोबत म्हणजे आपल्या घरी पार्टीला यायला सांगते। कुसुम थोडीशी गडबडलेली असते, कारण मागच्या वेळेला पूर्णाजीने केलेला अपमान आणि त्यात कविताला घेऊन गेले तर उगाच तिकडे तिचा अपमान नको, पण सायली आणि अर्जुन पुढे आता मात्र कुसुमचं हारते आणि कुसुम म्हणते, ठीक आहे मी प्रयत्न करते। सायली आता आतमध्ये येते, अर्जुनने सुद्धा कुसुमताईला आमंत्रण दिलेलं असतं। मग आता सायली रूममध्ये येते आणि अर्जुन सर तुम्ही काही काळजी करू नका, मी कुसुमताईला बोलवलंय, कुसुमताई येणार आहे। अर्जुन म्हणतो, हो पण मला असं वाटते की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय। यावरती सायली म्हणते, सर काही नाही लपवत आहे मी। अर्जुन म्हणतो, तुम्ही कुसुमताईकडे का गेल्या होतात? त्यावेळेला सायली आता भयानक सत्याचा उलगडा करते। सायली सांगते, सर म्हणजे हे सगळं विचित्रच आहे, पण ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असतो ना
त्याच दिवशी मी त्या आश्रमात गेले होते आणि हा सगळा योगायोग म्हणायचा की काय म्हणायचं मला कळत नाहीये, पण त्याच दिवशी मी आश्रमात गेले आणि मधुभाऊंनी तो दिवस माझा वाढदिवस साजरा केला. अर्जुनला खूप मोठ्या गोष्टींचा आता उलगडाच होत नसतो. ज्या दिवशी अपघाताच्या दिवशी सायली तिकडे गेली आणि कसं काय हे सगळं घडलं. आता अर्जुन म्हणतो की आपण दोघांनी मिळून हा वाढदिवस साजरा करूया. यावरती सायली म्हणते, सर पण घरच्यांना माझा वाढदिवस माहीत नाही, तुम्ही सांगितला नाहीत. अर्जुन म्हणतो, ती काळजी तुम्ही करू नका. असं म्हणत अर्जुन सायलीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवतो. तोपर्यंत प्रिया सांगत असते की बाबा आपल्याला तिकडे पार्टीला जायला पाहिजे ना. नागराज सुद्धा आता जाण्यासाठी तयार होतो, कारण तिकडे गेल्यावरतीच अर्जुनच्या डोक्यात काय आहे हे कदाचित प्रियाला समजेल आणि केसमधला ब्रेक थ्रू मिळेल, म्हणून त्याची ही इच्छा असते. त्यावर रविराज म्हणतात, नको, आजच्या दिवसाला मी अजूनही या ट्रॉमामधून बाहेर नाही आलेलो आहे, कारण ज्या दिवशी माझी मुलगी आणि माझी बायको मला सोडून गेली तो दिवस कितीही कुणासाठीही आनंदाचा असला तरी मी तो आनंदात का साजरा करत होतो, कारण मी सुभेदारांना म्हणजे अर्जुनला माझा शिष्य आणि त्याच्याकडे एक चांगला मुलगा म्हणून पाहत होतो. पण त्याने जे एका वर्षात केलंय ना, म्हणजे तुझ्यासोबत ठरलेला साखरपुडा त्या दिवशी मोडून लग्न करून आला, त्याच दिवशी तो माझ्या मनातून उतरला आणि माझ्या मुलीला दुखवणाऱ्या माणसाच्या वाढदिवसाला मी नाही जाऊ इच्छित. यावरती प्रिया नाटक करत म्हणते, आज जर आई असती आणि तुम्ही असं वागला असतात तर आईला वाईट नसतं का वाटलं. यावरती आता असं म्हटल्यावरती रविराज इमोशनल होतात आणि म्हणतात, तू तुझ्या आईसारखाच विचार करतेस. यावरती आता मात्र प्रिया नाटक करत म्हणते, बाबा मला असं वाटते का कुणास ठाऊक, पण या दिवशी आपल्याला आई भेटेल का हो. यावरती रविराज म्हणतात, बाळा तू तुझ्या आईच्या प्रेमापासून वंचित राहिलेस मला माहिती आहे, पण काळजी करू नको. देवी आई एखाद्याचा असा अंत नाही बघू शकत. तुझ्या आयुष्यात दरवेळेला आलेलं सुख हिरावून घेण्यामध्ये नियती यशस्वी ठरली असली तरी आत्ता तुझ्या आयुष्यातलं सुख मी कुणालाही हिरवू देणार नाही. विपुलसोबत तुझ्या लग्नापर्यंत तुझी आई नक्की शोधून काढेन, हे मी तुला वचन देतो. इकडे प्रिया विचार करते, काय हा किल्लेदार बावळट विचार करतोय. एकतर मला त्या प्रतिमाची काही देणं घेणं नाही, त्या फोटोतल्या बाईशी माझा काय संबंध, आणि विपुल तर मला आवडत पण नाही. दोन्ही गोष्टी चुकीच्या बोलतोय हा मूर्ख. असं म्हणत प्रिया चिडते आणि रविराज आता पार्टीला निघतात. आता याच पार्टीला खूप मोठा खुलासा होणार असतो. बर्थडे पार्टीला कुसुम प्रतिमाला घेऊन येणार असते आणि लॉनमध्ये सगळ्यांची गाठ भेट होणार असते. रविराज, सुमन आणि सगळेच नागराज वगैरे जमलेले असतात. प्रिया तयार झालेली असते. सगळे सुभेदार आणि अर्जुन सायली यांचा एकच वाढदिवस छानपैकी सेलिब्रेट होत असताना कुसुम सायलीला फोन करते की सायली मी इथे आले, पण मी अर्जुनला बाहेरच विश करून निघून जाईल. त्यावरती सायली म्हणते, कुसुमताई तू आत तरी ये. आणि आता सायली लॉनमध्ये कुसुमला आणायला जाते सोबत अर्जुन, आणि तिकडे प्रतिमाला पाहता सायली मोठ्याने ओरडते, प्रतिमा आत्या आल्यात. आता मात्र सगळे सुभेदार किल्लेदार धावत आता लॉनमध्ये येतात. अर्जुनच्या बर्थडे पार्टीला खूप मोठा खुलासा झालेला असतो. कुसुमच्या येण्याने कविता सुभेदारांच्या घरी आलेली असते. सुभेदारांच्या घरी कविता म्हणजेच प्रतिमा येते आणि त्यानंतर मालिकेमध्ये एक एक उलगडे होत जाणार असतात. 20 वर्षापूर्वीचं भयाण सत्य समोर येत प्रतिमाच्या एंट्रीने मोठा खुलासा होणार असतो.